नमस्कार मित्रांनो, आज एका शोकांतिकेबद्दल तुमच्याशी बोलायचं. जर पहिलेचा कालावधी आपण बघितला तर बायका फक्त तमाशाच्या फडामध्ये आणि कोठ्यांमध्ये नाचताना दिसायच्या. आता मी म्हणत नाही यांचं नाचणं चुकीचं होतं, कारण की प्रसिद्ध नावनी कलावंत विठाबाई भाऊ नारायणगावकर असं म्हणतात की पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. यांचं नाचणं स्वतःचं उदरभरण करण्यासाठी आहे. परंतु आज आधुनिक इंस्टाग्राम आणि युट्यूब रील्सच्या जगामध्ये आपण बघतोय की ज्या स्त्रियांच्या घरी सगळं चांगलंय, श्रीमंत घरातून येतात, सुसंस्कृत घरातून येतात, ते देखील थोड्याशा अल्पशा प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी स्वतःच्या देहाचं प्रदर्शन करत नाचताना दिसतात. तोकडे कपडे घालून त्या ठिकाणी हजारो वासनांद डोळ्यांची भूक भागवताना दिसत आहेत. आज जर विचार केला तर संतांनी ज्या महाराष्ट्र भूमीला घडवलं त्या महाराष्ट्र भूमीमध्ये अशा गोष्टी घडतायत. संस्कार पायदळी तुडवले जातात. नेमकं कुठे निघून ठेवलाय महाराष्ट्र माझा हे समजणं गरजेचं आहे. प्रसिद्धीपेक्षा